पावसाळी अधिवेशनात सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा शोकप्रस्ताव मराठीतून शोकप्रस्ताव वाचत असताना महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अत्यंत गमतीशीर आणि तितक्याच गंभीर अशा चुका केलेल्या आहेत. काय? महाराष्ट्राचं विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनानिमित्त शोकप्रस्तावाचं वाचन करायचं होतं महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांना. आणि तो शोकप्रस्ताव मराठीतून तो शोकप्रस्ताव वाचताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अत्यंत अक्षम्य अशा चुका केलेल्या आहेत. गमतीशीर तितक्याच आणि गंभीर अशा चुका केलेल्या आहेत. खरं तर भाजपच्या सत्ता काळामध्ये भाजपनं लोकशाहीचा तर गळा घोटलाच, पण भाजपनं मराठीचा सुद्धा गळा घोटला. मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आणि त्याच महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांना जर मराठी लिहिल्यालं वाचता येत नसेल तर महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव, मराठी माणसाचं फार मोठं दुर्दैव. आणि हे मराठी वाचत असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मराठीतून वाचत असताना त्यांना मराठी वाचता येऊ नये. आणि ती मराठी वाचत असताना महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसानं कपाळावर हात मारून घेतला असेल, अरे काय कुणीकडे चाललं आहे महाराष्ट्र. आमच्या मराठी शाळेमध्ये आम्ही लहान असताना आणि आतासुद्धा असू शकतं, मराठी शाळेमध्ये जर मराठीतून वाचता आम्हाला मास्तर गुरुजी वाचायला सांगायचं, पुस्तक वाचायला सांगायचं वर्गामध्ये. आणि ज्या विद्यार्थ्यांना मराठी पुस्तक वाचता येत नसेल तर गुरुजी मास्तर त्या विद्यार्थ्याला अंगठं धरायला लावायचे, छडी मारायचे. मग आता महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्ष असणाऱ्या राहुल नार्वेकरांनाच लिहिलेलं मराठी वाचता येईना, मग त्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कोणी छडी मारायची? यांना सुद्धा छडी मारली पाहिजे ना. यांना कोणी छडी मारायची? यांनी सुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळामध्ये अंगठं धरून महाराष्ट्राची माफी मागावी. ज्या पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये वर्गामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला जर मराठी पुस्तक वाचता आलं नाही वर्गात तर गुरुजी मास्तर त्याला अंगठं धरायला लावायचे, त्याला छडी मारायची. त्याच पद्धतीनं जर महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांना जर मराठी लिहिल्यालं वाचता येत नसेल, जर अडकळत असेल आणि गंभीर अशा चुका करत असतील तर महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळामध्ये विधानसभा अध्यक्षाच्या कक्षामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी अंगठं धरून महाराष्ट्राची माफी मागावी आणि त्यांनाही कुणीतरी छडी मारली पाहिजे ना. तुम्हाला महाराष्ट्राचे मराठी लिहिलेलं वाचता येईना. विधानसभा अध्यक्षांनी आतापर्यंतच्या जेवढे विधानसभा अध्यक्ष झाले त्यापैकी विधानसभा अध्यक्षाची गरिमाच राखली गेली नाही. सगळ्यात जास्त विधानसभा अध्यक्षपदाची सगळ्यात जास्त आबरू जर कुणी घालवली असेल तर ती राहुल नार्वेकर यांनी घालवली. आणि म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्ष असलेल्या राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळामध्येच अंगठं धरून विधानसभा अध्यक्षाच्या कक्षामध्येच अंगठं धरून महाराष्ट्राची माफी मागावी. अरे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? उद्या तुम्ही एखाद्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना जर मराठी वाचता येत नसेल आणि त्याला जर तुम्ही छडी मारली, अंगठं धरायला लावलं आणि तो विद्यार्थी म्हणाला मला काय छडी मारताय गुरुजी, मला काय अंगठं धरायला लावताय मास्तर, आणि महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षालाच मराठी वाचता येत नाही, तुम्ही मला काय अंगठं धरायला लावताय असं म्हटलं तर. आणि समजा एखाद्या परप्रांतीयांना जर मराठी
वाचता येत नसेल, बोलता येत नसेल, तो परप्रांती माणूस जर म्हणाला आम्हाला काय तुम्ही मारताय, आम्हाला काय तुम्ही जाब विचारताय, आम्हाला काय तुम्ही प्रश्न विचारता, हे मराठी येत नाही म्हणून, आणि तुमच्याच महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांना मराठी लिहिलेलं नीट वाचता येणार, त्याला आधी मराठी नीट, त्यांना आधी मराठी नीट वाचता बोलता लिहिलेलं वाचवा, नीट वाचायला शिकवा आणि मग आम्हाला बोला असं म्हटलं तर केवळ दुकानाच्या पाट्या बदलून मराठीचं रक्षण, मराठीचं संवर्धन होणार नाही, मराठीची प्रतिष्ठा राखली जाणार नाही. केवळ रस्त्याची नावं बदलून, केवळ परप्रांती दुकानाची किंवा इतर दुकानदाराच्या दुकानाच्या पाट्या बदलून मराठी भाषेचं संवर्धन आणि रक्षण होणार नाही, मराठी भाषेचा विकास आणि मराठी भाषेची प्रतिष्ठा राखता येणार नाही. म्हणून आता बघा, म्हणूनच मला असं वाटतं की मराठी शाळा सरकारनं कितीतरी जिल्हा परिषदेच्या, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या, महानगरपालिकेच्या मराठी शाळा ह्या बंद केल्या. म्हणजे तुमची खाजगी शिक्षण संस्था चालवती, खाजगी शिक्षण संस्थेच्या शाळा चालवत्या म्हणून अत्यंत उत्तम पद्धतीनं चालणाऱ्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा, गुणवत्ताधारक अशा मराठी शाळा, जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा, महानगरपालिकेच्या मराठी शाळा सरकारनं बंद केल्या. असं जर सरकार चांगल्या पद्धतीनं चालणाऱ्या गुणवत्ताधारक जर मराठी शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा जर सरकार बंद करत असेल, तुमच्या बगलबच्च्या असणाऱ्या शिक्षण सम्राटाच्या, खाजगी शिक्षण सम्राटाच्या शिक्षण संस्था शाळा चालवत्या म्हणून तुम्ही सरकारी मराठी शाळा जर बंद करत असाल तर कसं व्हायचं मराठीचं संवर्धन, कसा व्हायचा मराठी भाषेची प्रतिष्ठा कशी राखली जायचं. आणि यामुळेच कदाचित विधानसभा अध्यक्षांना मराठी लिहिलेलं वाचता आलं नाही. म्हणून मला सांगावंसं वाटतं की महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्ष यांना, म्हणजे राहुल नार्वेकर यांना, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या 2री 3रीच्या शाळेमध्ये दाखल करावं. काय महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांना जिल्हा परिषदेच्या 2री 3रीच्या शाळेत दाखल करावं. अरे काय चाललंय महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांना जर मराठी लिहिलेलं नीट वाचता येत नसेल तर केवढं मोठं महाराष्ट्राचं दुर्दैव. अमृताती पैजा जिंके माय मराठी माझी असं म्हटलं जातं. काय मराठी पाऊल पडते पुढं, कसं व्हायचं. अरे विधानसभा अध्यक्षांनाच, महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षाला नीट लिहिलेलं मराठी नीट वाचता येईना, मराठी पाऊल बाते महाग असं म्हणावं लागेल. आणि म्हणून मला पुन्हा एकदा सांगतोय की महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळामध्ये, महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या विधानसभा अध्यक्षाच्या कक्षामध्ये अंगठ धरून महाराष्ट्राची, मराठी माणसाची माफी मागावी.